हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं नहीं सुके सुके सुके. तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. कारण मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉन्ग तर नाही पण म्युझिक वरती करणार आहोत. बट आजचा व्हिडिओ एकदम भारी झालेला आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचंय. कारण मित्रांनो, आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करण्याचा काही प्रॉब्लेम आला त्यापेक्षा बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपण मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, ते पण अगदी फ्रीमध्ये. आणि आपण टेलिग्रामवरती ऍप्लिकेशन सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. बट आज टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्वांनी व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचे, थोडा स्किप न करता. त्यावर तुम्हाला प्रॉपर आणि एकदम बरोबर रीडिंग शिकता येणार आहे. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण जो आपला फोन आहे त्याच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर आता आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी काय करायचं आपल्याला तुम्हाला सांगतो मी. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहेत 2 ॲप्लिकेशन. एक म्हणजे कॅपकट प्रो आणि दुसरं म्हणजे VPN. तर VPN तुम्ही कोणतं पण यूज करू शकता, तसंच मी फॉक्स VPN यूज करत आहे. आणि बाकी कॅपकट प्रो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळून जाईल. ओके, तर आपलं VPN अगोदर कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी ऑलरेडीच आपलं VPN आहे कनेक्ट करून घेतलेलं आहे. आता सिंपल आपलं कॅपकट प्रो आहे, ते सिंपल कॅपकट प्रो ओपन करायचं मित्रांनो. आता आपलं कॅपकट ओपन केल्यानंतर सिंपल न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. आणि एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला असेल बघा, दाखवतो. एकच व्हिडिओ दाखवतो. अशा प्रकारे 16 सेकंदाचा व्हिडिओ आहे. सिंपल हा 16 सेकंदाचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. हा बीट्सचा व्हिडिओ आहे, एंडिंग कट आहे. आणि काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, थोडं स्लाईड करायचं आहे. याचा ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आपल्याला. तर तुम्हाला हा व्हिडिओ मिळणार कुठं, तर हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही एकदम फ्रीमध्ये हा व्हिडिओ मटेरियल व्हिडिओ म्हणून डाउनलोड करून घेऊ शकता. तर सिंपल ह्या इथं पहिला बीट आहे, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, बीट्सवरती यायचं आहे की बघा इथं ॲड बीट करायचं आहे समोर याच्या 2 नंबरच्या बीटपाशी. तर अशा प्रकारे काय करायचं मित्रांनो, आपल्या सगळे आपले जितके काय बीट आहेत ते बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर ही बघा, जास्त काय नाही मित्रांनो, थोडंफारच आहे बट लय भारी विषय. तर इतके आहेत बघा अशा प्रकारे बीट्स व्हिडिओ म्हणतोय. आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे, स्लाईड करायचं आहे, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फोटोजवरती यायचं आहे, अल्बम्सवरती येऊन तुम्हाला जो कोणता फोटो ॲड करायचा आहे तर तो फोटो सर्वात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे याला झूम करून घ्या. झूम केल्याच्यानंतर हे आपले जे बीट आहेत तर बीट वाईज आपला फोटो आहे ते स्प्लिट करायचं. ओके, तर सिंपल मित्रांनो, आपले जे बीट वाईज आपले जे फोटो आहे ते स्प्लिट करून घेत एकदम पटापटमध्ये. तर सिंपल मित्रांनो, आपण आपले बीट जे आहे त्याच्या वाईज आपला जो फोटो आहे तो फोटो स्प्लिट केलेला आहे. तर आता काय करायचं, फोटोला इफेक्ट, ट्रान्झॅक्शन बाकी सगळं आपल्याला ॲड करायचं स्वतः मॅन्युअली. तर आपण ते ॲड करून घेऊयात डायरेक्ट आपल्या मेन व्हिडिओवरती. तर सिंपल काय करायचं मित्रांनो, आपला जो 1 नंबरचा फोटो आहे 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं, यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. तुम्हाला एक इनवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, साईड अप नावाचा. कोणता, साईड अप, हा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ पूर्णपणे वाढवायची 1.5 सेकंड. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, परत काय करायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. आता तर झूम वन नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, लेंथ फुल ठेवायची आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत कॉम्बोवरती यायचं आहे. तर स्वॅ इन नावाचा इफेक्ट आहे, स्वॅ इन, तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर समोर यायचं आहे, ॲनिमेशनवरती परत
एक इनवरतीच तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे, साईड डाऊन नावाचा. मग अशी साईड अप होता, आता साईड डाऊन आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथं आता 2 इफेक्ट आहेत. तर इनवरचा एक इफेक्ट आहे मित्रांनो, तो शेक 3 नावाचा इफेक्ट आहे. कोणता? शेक 3. आणि याची लेंथ काय करायची? 0.8 सेकंड ठेवायची. किती? 0.8 सेकंड. कॉम्बोवरती नाही, आउटवरती यायचं आहे. आउटवरती आल्याच्यानंतर इथे एक स्मोक डिव्हर्स नावाचा इफेक्ट आहे, स्मोक डिव्हर्स. तर तो इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि बाकी जितकी लेंथ उरती आहे तितके सर्व लेंथ या इफेक्टनं वाढून घ्यायचे, म्हणजे 1 सेकंद. ओके, अशा प्रकारे इथं 2 फोटो कॉम्बो फोटो म्हणजे 2 इफेक्ट ॲड करायचे आहेत एका फोटोला. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत काय करायचं? कॉम्बोवरती यायचं आहे. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट आहे. कोणता? स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. कॉम्बोवरती यायचं आहे. वेव्ह अँड स्लाईड नावाचा इफेक्ट आहे, वेव्ह अँड स्लाईड. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचा इफेक्ट आहे, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. ओके, तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. परत त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचं आहे. पेंड्युलम 1 नावाचा इफेक्ट आहे. कोणता? पेंड्युलम 1. तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. आणि डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट आहे, तर तो इफेक्ट ॲड करायचा आहे, डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, तर अशा प्रकारे आपण जितके काय ॲनिमेशन आहेत तर ते ॲनिमेशन ॲड केलेले आहे. बाकी आता इफेक्ट वगैरे घेऊया ते ॲड करून मित्रांनो. तर सिम्पल काय करायचं? इफेक्टवरती यायचं आहे. आता 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं बघा, किती नंबरच्या? 2 नंबरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. तुम्हाला एक ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि याची लेंथ काय करायची? बरोबर 2 फोटोपर्यंत ठेवायची आहे. 2 फोटोपासून इफेक्ट ॲड करायचा, 2 फोटोपर्यंत लेंथ ठेवायची आहे. आता दुसरं इफेक्ट ॲड करायचं आपल्याला. बाकी ट्रेंडिंगवरतीच आपली इफेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर तो इफेक्ट बघूयात आपण. तर हा इफेक्टचं नाव आहे बघा, डान्स फ्लॅश. ही बघा, ट्रेंडिंगवरतीच मिळणार आहे, डान्स फ्लॅश नावाचा. तर याची लेंथ काय करायची? पूर्णपणे लास्टपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके, आता परत 1 नंबरच्या फोटोपाशी जायचं आहे. आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आपल्याला, ट्रेंडिंगवरतीच मिळून जाणार आहे, डायमंड झूम नावाचा. तर डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकी लेंथ इतके ठेवून द्या, 2 फोटोपर्यंत ठेवलं तरी चालणार आहे, काही विषय नाही. आता समोर यायचं आपल्याला 8 सेकंदापाशी आल्याच्यानंतर काय करायचं आहे? एक परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. वाटलं तर पार्टीवरती या किंवा ट्रेंडिंगवरतीच मिळून जाईल. शेक नावाचा इफेक्ट आहे, शेक नावाचा. तर शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. इंटेन्सिटी काय करायची आपल्याला? स्पीड आणि इंटेन्सिटी एक 15% ठेवून घ्यायची. ओके, बाकी तुमच्या अकाउंट सेट करू सुद्धा शकता, काही सुद्धा विषय नाही. बाकी शेक नावाचे इफेक्ट आहे, याची लेंथ एकदम लास्टपर्यंत वाढून घ्यायची आहे. परत 8 सेकंदापाशी जायचं आहे. आणखीन एक आपल्याला इफेक्ट ॲड करायचा, पार्टीवरती आहे बघा इफेक्ट. तर इथे तो सांगतो, ब्लरी फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे, ब्लरी फ्लॅश. तर हा इफेक्ट ॲड करायचा. ओके, बाकी लेंथ याची सुद्धा लास्टपर्यंत वाढून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे? आता एक फोटोला इफेक्ट आहे फक्त मित्रांनो, एक फोटोला. ओके, आता बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट आहे, फ्लेम विंग्स 1. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. 1 नंबरच्या फोटो म्हणजे 8 सेकंदच्या फोटोपाशी लेंथ तितकीच ठेवायची, फोटोपर्यंतच आपलं सेपरेट इफेक्ट आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट आहे, टोटेम फ्लेम्स. तर टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्ट, ग्लोईंग लाईन्स. अँगल विंग्स नावाचा इफेक्ट आहे, कोणता? अँगल विंग्स. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. समोर यायचं आहे. आणखी एक तुम्हाला इफेक्ट दाखवतो. समोरच्या फोटोला कोणता आहे? इलेक्ट्रिक शॉक आहे. समोर यायचं एकदम लास्टच्या फोटोला यायचं आहे. आणि टेक्नॉलॉजी 1 नावाचा इफेक्ट आहे, लास्टच्या फोटोला ठेवायचा आहे. इथे थोडं काय करायचं आहे? 12 सेकंदापाशी आणखीन एक इफेक्ट आहे आपल्याला, व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगवरती यायचं आहे, फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट काय करायचा आहे? एक 12 सेकंदाच्या फोटोपाशी आणि एक 14 सेकंदाच्या फोटोपर्यंत लेंथ ठेवायची, इतकीच ठेवायची 2 फोटोंपाशी. ओके, बाकी काही इफेक्ट वगैरे नाही आहेत. आणि काय करायचं मित्रांनो, जो आपला व्हाईट बॉक्स आहे त्या व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं, म्हणजे आपल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. बाकी इथं यायचं आपल्या थोडं लाईटवरती आल्याच्यानंतर एक ब्लँच तरी इफेक्ट असेल, नाहीतर फ्लॅश तरी इफेक्ट असेल बघा, ब्लँच किंवा फ्लॅश दोन्हीपैकी कोणता पण एक इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकी इफेक्टची लेंथ काय करायची मित्रांनो? 1.0 सेकंड ठेवायची, 0.1 सेकंड ठेवायची, म्हणजे एकदम कमी. आणि ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करून द्यायचं. आपला जो इफेक्ट आहे तो सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे एकदम एकाच क्लिकमध्ये. ओके,
बाकी मित्रांनो काही कुठं वाटते का व्हिडिओ कसा वाटतोय? एक नंबर दिसतोय व्हिडिओ. बाकी फोटो जरा चांगला सेट करा, त्याच्यानुसार व्हिडिओ आणखीन छान दिसणार आहे. हा जो डान्स फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे हा जरा भारी इफेक्ट आहे. हा इफेक्ट सगळ्यांनी ॲडच करा, म्हणजे फोटोला सुद्धा ग्लो येतोय आपल्या व्हिडिओ बरोबरच. जरा कसा एकदम डार्क आणि डॅशिंग फोटो दिसतोय. बाकी व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. आता सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ वॉच केलेला असेल तर म्हणजे इथपर्यंत जरी व्हिडिओ वॉच केला तरी मला वाटतं तुम्ही 100% एडिटिंग शिकणार आहे. बाकी कुठं अडचण आली तर बिनधास्त कमेंट टाका, तुम्हाला कमेंटचं उत्तर मी स्वतः देईल आणि रिप्लायसुद्धा लगेच देत असतो. खूप जण अनुभवसुद्धा आहे. बाकी तुम्हाला कोणतं तुमच्या मनावरचं व्हिडिओ करायचा असेल, सॉन्ग वगैरे तुमच्या मनावर करायचं असेल तर बिनधास्त सॉन्ग कमेंट करा, त्यावर सुद्धा व्हिडिओ आपण आणण्याचा प्रयत्न करूयात नक्कीच. बिनधास्तली कमेंट करत जा. ज्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल त्या टॉपिकवरती व्हिडिओची खाली टाकत जा. मी त्या 100% त्याच्यावर बनवण्याचा प्रयत्न करेन. मला पण सुचत नाही अचानकच कसा कोणता व्हिडिओ बनवायचा. तुमची आवड ती माझी आवड. बाकी तुम्हाला म्हणजे तुम्ही जे बघणार आहे ते करायला 100% आवडेल. ओके, तर बाकी मित्रांनो व्हिडिओ अशा प्रकारे आपल्याला रेडी झालेलाच आहे. आता काय करायचं आहे सिम्पल सांगतो. व्हिडिओ अगोदर तर गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. आता व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं, वर एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, त्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बाकी आपला व्हिडिओ एकदम एका क्लिकमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. ओके, बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. बाकी मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा, कारण जास्तीत जास्त आपण ट्रेंडच बनवत असतो. बाकी भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. बाकी सगळ्यांनी काळजी घ्या. वातावरण थोडं बिघडत आहे, थंडी जास्त पडत आहे. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.